DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। श्री चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्तानं सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावामध्ये श्री नवनाथ कथासार सामुदायिक पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सलग 9 दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्यामध्ये पंचाळे गाव पंचक्रोशीतील 300 नाथभक्तांनी सहभाग घेतला। होळी ते रंगपंचमी असा सलग 6 दिवसांचा यात्रोत्सव पंचाळे गावात भरत असतो। गेल्या 3 वर्षांपासून या ठिकाणी सामूहिक नवनाथ पारायण कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि 9व्या दिवशी 51 पवित्र नद्यांच्या पाण्यानं कानिफनाथ महाराजांचा अभिषेक करत महापूजा करून तसेच पारंपरिक पद्धतीनं विविध धार्मिक पूजाविधी करून पारायणाची सांगता करण्यात येते। होळी ते रंगपंचमी 6 दिवसांच्या यात्रोत्सवामध्ये लोकनाट्य, तमाशा, होळी, धुलीवंदन, वीर मिरवणूक, काठी मिरवणूक, गोपाळकाला, रंगोत्सव, शोभेच्या दारूंची आतिषबाजी, टांगे, कुस्त्या अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल पंचाळे गावात बघायला मिळते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हजारो भाविक या ठिकाणी नतमस्तक झाले। या कार्यक्रमामुळे पंचाळे गावचं वातावरण हे भक्तिमय आणि मंगलमय झालं असल्याचं देखील बघायला मिळालं। म्हणजे आठवत नाही आम्हाला की कधीपासून हा उत्सव सुरू झाला, याची सुरुवात कधी झाली, परंतु अतिशय उत्साहामध्ये हा उत्सव रंगपंचमीचा म्हणजे होळीपासून तर रंगपंचमीपर्यंतचा 5-6 दिवसांचा हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने आमच्या पंचाळे ग्रामस्थांकडून अतिशय एकोप्याने साजरा केला जातो। सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि अतिशय गुण्यागोविंदाने हा सण उत्सव साजरा करतात। दिवाळीपेक्षा मोठा उत्सव जरी आमच्या पंचाळेकरांसाठी किंवा शिंदेवाडी धनगरवाडीकरांसाठी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। हा उत्सव साजरा होत असताना याच्यात अजून कुठंतरी आपल्याला काहीतरी देवाच्या नावाने जागर करता येईल या भावनेतून आम्ही काही तरुण युवक लोकांनी 3 वर्षापूर्वी एक संकल्पना समोर आली की आपण नाथांचं जे श्री नवनाथ भक्तिसार नावाचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं जर इथं सामुदायिक पद्धतीने पारायण केलं तर अजून याच्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये भर पडेल अशा एका प्रामाणिक हेतूने आम्ही काही युवकांनी एकत्र येत 3 वर्षापूर्वी सामुदायिक पारायणाची सुरुवात केली आणि पहिल्या वर्षी आम्हाला 84 लोकांनी एकत्र येऊन पारायण करण्याचा लाभ मिळाला। त्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी ही संख्या हा आकडा वाढून 215 पर्यंत गेला आणि आताच हे 3रं वर्ष आमचं हे 300 पारायणार्थींपर्यंत जाऊन पोहोचले याचा सांगताना विशेष आनंद होतोय। हे पारायण करत असताना तरुण आणि युवकांबरोबरच ज्येष्ठ लोक देखील आमच्या सोबत आहे आणि 9 दिवसाचा हा पारायण उत्सव आमचा आता सध्या सुरू आहे। आजचा 5वा दिवस आहे। अतिशय आनंदाचं वातावरण असतं। पहाटे 4 वाजता पारायणाला सुरुवात होते, साधारणतः 6-6:30 वाजेपर्यंत आमचं पारायणाचं हे पूर्ण पारायण पार पडतं आणि 9व्या दिवशी आम्ही काही लोकांच्या आयोजनातून याचा मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। पारायणार्थी, त्यांचे कुटुंबीय आणि गावातील सर्व ग्रामस्थ या महाप्रसादासाठी येतात। साधारणतः मागच्या वर्षी आम्ही 51 नद्यांच्या पाण्याने नाथांच्या मूर्तीला जलाभिषेक केला होता आणि आमच्या पूर्वजापासून चालू आलेला हा यात्रा उत्सव किती पिढ्यापासून चालू आला आहे हे आम्हाला आत्ता सांगता येणार नाही, तरी पण मोठ्या उत्साहात आमच्या देवाचं नावच चैतन्य कानिफनाथापासून ह्या यात्रा सुरू व्हायच्या अगोदरच 8 ते 15 दिवस आमच्या सगळ्या गावातील लोकांच्या मनामध्ये किंवा एक शरीरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं आणि म्हणून आम्ही या देवाला चैतन्य कानिफनाथ म्हणून संबोधतो आणि फार उत्साहामध्ये यात्रा पार पडते। यात्रेच्या होळीच्या दुसऱ्या दिवसानंतर आमच्या गावामध्ये एक 6 दिवस किंवा 5 दिवस तमाशाला सुरुवात होती व 4 वाडे आमच्या गावात असून प्रत्येक वाड्याला या सालाप्रमाणे प्रत्येक वर्षीचा खर्च एक वाडा उचलतो। यावर्षी मोठ्या वाड्याचा साल असून त्यांनी हा पूर्ण खर्च टांगे, शर्यती व यापासून सगळं उचललेलं आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी एक वाडा असून पुढच्या वर्षी आमच्या वाड्याचं साल आहे। मोठ्या उत्साहात हा सण या दिवशी साजरा होऊन टांगे, कुस्त्या व रंगाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो। 6 दिवस तमाशा असून रंगपंचमीला सकाळी काठ्यांची मिरवणूक झाल्यानंतर लगेच मंदिरासमोर सगळे लोक घरी स्वयंपाक करून मंदिरापुढे आणून गोपाळकाला या नावाने आणि सर्व एकत्र जेवण करतात। यामध्ये आमची शिंदेवाडी, धनगरवाडी हे गावे उपस्थित असतात। येथे सर्व धर्म समाजाला प्राधान्य असून कुठलाही जाती धर्म पाळला जात नाही। त्याचप्रमाणे नंतर 4:30-5 वाजता आमच्याकडे रंगाची उधळण चालू होते।
मोठ्या प्रमाणात रंग उधळला जातो. त्यात कुणाही कुणावर रंग उडवला तरी त्याचा राग कोणाला येत नाही. सर्व महिला व बालके समस्त गावकरी त्यामध्ये सहभागी होते. या व्यतिरिक्त या गावातला कुठलाही व्यक्ती भारतामध्ये कुठे असो तो यात्रेच्या दिवशी पंचाळे येथे येतो. तो मोठ्या उत्साहात यात्रेमध्ये सहभाग नोंदवतो. व अशाप्रमाणे रंगपंचमीचा कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी आमच्याकडे कुस्त्यांचा कार्यक्रम होतो. या प्रकारे मोठ्या उत्साहात ही यात्रा आमच्याकडे संपन्न होते. महाराष्ट्रामध्ये मळी या ठिकाणी कानिफनाथांचा मोठा यात्रोत्सव होत असतो. तर त्यानंतरचा जर मोठा यात्रोत्सव जर कुठला गणला जात असेल तर या पंचाळे गावातील आहे. आता ही जी परंपरा आहे अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. काकांनी सांगितल्याप्रमाणे, उपसरपंचांनी सांगितल्याप्रमाणे ही 6 दिवसांची परंपरा होती. होळीपासून ते रंगपंचमीपर्यंत मोठ्या जल्लोषामध्ये पंचाळे असेल, शिंदेवाडी असेल, डंगरवाडी असेल आणि सभोवतालचे सर्वच पंचक्रोशी आनंदमय वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये न्हावून निघत असते. परंतु गेल्या 3 वर्षांपासून हा 6 दिवसाचा उत्सव आता जवळपास 10 दिवसाचा उत्सव झालेला आहे. आज 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी या ठिकाणी नवनाथ पारायण या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. मी पोलीस पाटील या नात्याने सांगू इच्छितो की दरवर्षी या ठिकाणी एवढ्या 6 दिवसाचा जरी मोठा उत्सव असेल तरी देखील कुठल्याही प्रकारचं गालबोट या ठिकाणी लागत नाही. त्याचं कारण असं की सर्व धर्म समभाव या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्याचबरोबर गावाकडून ज्या वाड्याचं या ठिकाणी साल असेल ते पूर्ण दक्षता घेत असतात. संध्याकाळचा कार्यक्रम असेल किंवा दिवसभरातील कुठलाही कार्यक्रम असेल तर युवा वर्ग असेल, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, सर्व एकत्र बसून विचार करतात की काय करायचं पुढे आणि त्या नियोजनाप्रमाणे पूर्ण कार्यवाही केली जाते आणि पूर्ण दक्षता घेऊन या ठिकाणी हा यात्रोत्सव दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. त्यामुळे या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट देखील बंदोबस्तासाठी जरी असलं तरी देखील आजपर्यंत कुठल्याही प्रकारची घटना किंवा गालबोट या कार्यक्रमाला लागलेलं नाही. आम्ही पंचाळे गावाच्या वतीने सर्व पंचाळे गाव असेल किंवा सिन्नर तालुक्यातील जेवढी काही गावं असतील त्या सर्वांना या ठिकाणी यात्रोत्सवासाठी आमंत्रित करतो, सर्वांचं स्वागत करतो. बाळासाहेब सोनवणे, DNA नाशिक न्यूज, सिन्नर.